आपल्या वेळेला प्रियदर्शीनं संघटनेमध्ये पहिले सेंटर चालू झालं त्याचं आपल्याला ते शिकवणार आपण त्याच्यामध्ये मॅडम ऑनलाईन पण त्याचे शिकवणार आहे त्यासाठी लागणारी यंत्रणा पण आपण उभी करू एवढं सांगतो. आणि सगळे आले खराब मॅडम पण इथं आल्या मुलींना काही नॉलेज देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्या मुलींना इथं आणलं. प्रत्येक मुलीच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आता आम्ही काल आहे ना म्हणजे उबर टॅक्सी याच्यावरती बुक करतो कितीतरी आहे की आपल्याला सगळ्या जवळ आलेले आता जग इतकं जवळ आले की मला काल सोडून बरोबर सगळं मला टॅक्सीत मला बुकिंग करता येईल कुठं जायचं तर कसं सांगायचं माझी पण इतकी अडचण होती ना. मी टेक्नॉलॉजीमध्ये फार माग आहे. फोन पे करायचं तरी करावं का नाही की एखादं सुधी जास्त घ्यायचं काय करायचं त्याचा मी प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे आम्ही करतच नाही त्या या मुलांना जे जमतं प्रत्येक फोन पे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि अतिशय हुशार आहे. टेक्नॉलॉजी पुढे जावं अशी माझी इच्छा आहे की मी त्यासाठीच आपल्याला बरं मॅडम आपण ते काहीतरी नवीन इनिटिव्ह नवीन जगाच्या वेगळं काहीतरी निर्माण केल्याशिवाय माणसाची ओळख होत नाही. लक्षात घ्या सगळ्याच करतात ना चांगलं काही नवीन केलं तर माणसाची ओळख तेव्हा होती आपल्याला त्या दृष्टीकोनाचे तुम्ही अगदी शांततेत चांगल्या प्रकारे काय ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. आणि रिको मॅडमचं मुक्ता मॅडमचं प्रदीपचं आणि कारंत मॅडमचं या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी काय करतो आणि हळूच काही समज नाही. आता मुक्ता मॅडमचा मी तुम्हाला नंबर देणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मुक्ता मॅडम ह्या जे वास्तुशास्त्राचे तज्ञ आहेत. नंबरिंग मध्ये भविष्याचं काय आहे त्याच्यावरती भरपूर अभ्यास केलेला आहे. तुम्ही याचा चेहरा बघितलं तरी ती काय नेमकं तुमच्या मनात चाललंय त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना कळतं एवढं लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा त्यांचा अभ्यास आहे आणि अशा अभ्यासू माणूस झाल्यावरती माणसाला मान सन्मान मिळतो. तर तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये तुम्ही आज तिकडे बसले तिकडे बसून ते मार्गदर्शन करता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या मुली तयार झाल्या पाहिजे. बरोबर ना. मुलींना शिक्षणाचा येत आता मुली अभ्यास केला पाहिजे चांगले मार्क मिळाले पाहिजे. आमची इच्छा ते घरापर्यंत आमचं काय निश्चय मुलींची आमच्याकडे काय निश्चित रविवाराला सुट्टी आली तर चांगली पालक आलं खावं तिकडून तेवढं जरा कमी करा तेवढं वेळ इकडे दिलं तर बरं होईल असं मला वाटतं. आणि सुट्ट्यावरती कमी जाणं अभ्यास चांगला करावं चांगली मार्क मिळवू. आमचे प्रयत्न काय तुम्हाला चांगलं शिक्षण करायचं आणि आम्हाला कोणी ओळखलं आपण नाही इथून गेलं कारण तुझं किती वर्षाचा अनुभव आहे. माझा 35 वर्षाचा अनुभव आहे की मुलं एकदा शिकून गेली की त्यांच्या संसाराला लागतात मुली तिकडे पोटबाळ बघतात. आम्हाला कोणी रस्त्याने विचारत सुद्धा नाही. आम्ही तुमची रात्र दिवस काळजी करतो. तुम्ही आम्हाला एक शब्द इकडनं आपण झालो तिकडनं निघून जातो. तसं काही करू नका. चांगले रिलेशन आपले वाढले पाहिजे. सगळ्यांची एकमेकांची संबंध जोडले पाहिजे आणि आपलं आयुष्य चांगलं होईल सुंदर होईल आनंदी होईल सुखकर होईल असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे हे पण तुम्हाला सांगतो. प्रयत्नाशिवाय काही होत नाही. आता बोलायला भरपूर विषय जेव्हा वेगवेगळे विषय येतील तेव्हा प्रत्येकावरती बोलू. काल संविधानवरतीचा कार्यक्रम झाला नाही संविधान झाला तर तुम्हाला सगळं माहिती आहे ना. त्याचा इतका अभ्यास केला पाहिजे की कोणी विचारलं पटकन सांगितलं पाहिजे. की मॅडम गुगलवरती बघितलं आपण जज डाईल लगेच काय करतं कोण काय विकतं कोण काय करतं पुढं काय मिळतं जज डाईलवरती कळतं. आता किती टेक्नॉलॉजी आली. पोलिसांना लगेच 5 मिनिटात फोन केलं पोलिसांना कळतं आपण पुढे कोण पुढे